नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बीएससी अंतर्गत येणारा आज आपण एक कोर्स पाहणार आहोत जो आहे बीएससी ऑनर्स इन एन्व्हायरमेंटल सायन्स. याआधी आपण एन्व्हायरमेंट सायन्स बद्दल जो आहे त्याबद्दल आपण त्या कोर्स बद्दल माहिती पाहिली होती. हा ऑनर्स मधला एन्व्हायरमेंटल सायन्स कोर्स आहे. हा काय आहे, याच्यामध्ये काय शिकवलं जातं, हा करण्याचा फायदा काय, पुढे काय संधी मिळते, कोणती नोकरी लागू शकते, त्याचा ऍव्हरेज पॅकेज काय, कोणी हा कोर्स चूज करायला पाहिजे, या सर्व गोष्टींची चर्चा किंवा या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. त्याच्यामुळे हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. तर मित्रांनो, सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे. तर बघा, लक्ष द्या, एन्व्हायरमेंटल सायन्स हा ऑनर्स रिगार्डिंग येणारा कोर्स आहे, ऑनर्स मधला कोर्स आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये बायोलॉजिकल, फिजिकल आणि एन्व्हायरमेंटल सायन्सेस या गोष्टींचा डिटेलमध्ये समावेश आहे. एन्व्हायरमेंटलचे प्रॉब्लेम्स, एन्व्हायरमेंटल बद्दलची माहिती, बायोलॉजिकल सायन्सेस बद्दलची माहिती, फिजिकल सायन्सची माहिती, सर्व गोष्टींची विस्तृत जास्त अभ्यासक्रम किंवा माहिती तुम्हाला या कोर्समध्ये पाहायला मिळते. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा एक रेग्युलर बेसिस मध्येच अवेलेबल असलेला सायन्स अंतर्गत येणारा डिग्री कोर्स आहे. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची शैक्षणिक पात्रता पाहूया. जर तुम्हाला या कोर्ससाठी ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुमची 12th पास आउट असणं गरजेचं आहे इन सायन्स स्ट्रीम विथ मिनिमम 50% मार्क्स. आता 12वीच का लागते तर बघा, हा अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे. त्याच्यामुळे 12वी किंवा 12वी इक्विलंट एज्युकेशन म्हणजे 10+2 एज्युकेशन तुमचं झालेलं पाहिजे किंवा तुमचा डिप्लोमा वगैरे झालेला असेल तरी चालतो. त्याचबरोबर जर तुम्ही SC, ST, OBC, EWS या प्रवर्गातून येत असाल, या प्रवर्गातील स्टुडंट असाल तर तुम्हाला अतिरिक्त टक्केवारीमध्ये सूट दिली जाते. याच्यासाठी 12वीचे मार्क्स सुद्धा काउंट केले जातात आणि बऱ्याच कॉलेजमध्ये तुमचे सीईटीचे मार्क्स सुद्धा पाहिले जातात. सो मेक शुअर 12वी झाल्यानंतर किंवा 12वी चालू असताना सीईटीचा फॉर्म तुम्ही नक्की भरा. त्याच्यामध्ये एक्झामला अपेअर व्हा, जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करा, कारण त्याचे सुद्धा मार्क प्लस 12वीचे तुमचे मार्क बेसिसवर तुमचे ऍडमिशन असतं. आता ऍडमिशन प्रोसेस आपण ती फर्दर पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत एकदम शॉर्ट मध्ये. सर्वप्रथम याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन करू शकता. महाराष्ट्रामध्ये खूप सारे कॉलेजेस आहेत जिथे हा कोर्स ऑफर केला जातो, ते आपण पुढे पाहूया. जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट करत आहात, सर्वप्रथम हे जाणून घ्यायचं आहे की तिथे ऍडमिशन कशा प्रकारे चालतं. डायरेक्ट ऍडमिशन असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉलेजमध्ये जाऊन जेव्हा केव्हा याचे ऍडमिशन स्टार्ट होतात तुम्ही डायरेक्टली कॉलेजला व्हिजिट करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून फी पे करून ऍडमिशन घेऊ शकता. तुमच्या आजूबाजूला कॉलेज असू शकतात, पण हे तुम्हाला विचारावं लागेल. दुसरं असतं मेरिट बेस, तसेच एंट्रन्स एक्झाम बेस, तसेच कॅप राऊंड थ्रू सुद्धा ऍडमिशन असतं. मेरिट बेस साठी काय आहे तर तुमचं जेही 12वीची टक्केवारी आहे, जेवढी जास्त चांगली टक्केवारी असेल त्यानुसार तुम्हाला कॉलेज जे आहे ते चांगलंच भेटतं. तसेच तुमचे सीईटीचे मार्क सुद्धा पाहिले जातात, त्यानुसार सुद्धा तुम्हाला कॉलेज मिळू शकतं. कॅप राऊंड थ्रू सुद्धा तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. काही ठिकाणी एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते कॉलेज तर्फे. आता जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे किंवा टॉपच्या कॉलेजेसमध्ये हा कोर्स करायचा असेल तर तिथं कॉलेज स्तरावर एंट्रन्स एक्झाम ठेवली जाते. ही एंट्रन्स एक्झाम तुम्हाला अपेअर होणं आणि ती एक्झाम देणं, त्याच्यामध्ये हायर कोर्स करणं तुम्हाला जे असतं ते मॅन्डेटरी राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला सीट जी असते तुमची ती क्लेम करतात. आफ्टर दॅट तुम्ही फी पे करून तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून जे आहे ऍडमिशन घेऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती पाहायला भेटतात. डायरेक्ट ऍडमिशन असेल, मेरिट बेस, एंट्रन्स एक्झाम बेस, कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन. हे तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करताना पाहायचं आहे की त्या कॉलेजमध्ये कशा प्रकारे ऍडमिशन दिले जाते. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल पाहूया. याचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो. हा एक रेग्युलर बेसिसमध्ये अवेलेबल असलेला कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला रेग्युलर कॉलेजमध्ये जाऊन हा कोर्स कंप्लीट करावा लागेल. म्हणजे रेग्युलर कॉलेजमध्ये अटेंडन्स ही मस्ट राहणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. 6 सेमिस्टरमध्ये वेगवेगळे विषय हे सेमिस्टर वाईज शिकवले जातात. आता हे सेमिस्टरचे विषय कोणते ते आपण फर्दर पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये 6 सेमिस्टर जे आहेत ते एका वर्षामध्ये 2 सेमिस्टर अशी विभागणी केली जाते. 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केले जाते. याच्यामध्ये तुमचे प्रॅक्टिकल्स, वायवा, थेअरी, तुमच्या मेन एक्झाम्स घेतल्या जातात. तुम्हाला त्या एक्झाम द्यावे लागतात. जे विषय तुमचे वीक आहेत त्याच्यावर तुम्हाला काम करावं लागतं आणि विषय जे असतात एक पास आउट करावे लागतात. मिनिमम मार्काचा क्रायटेरिया असतो. समजा 80 मार्काचे एक्झाम आहे तर तुम्हाला मिनिमम 35 मार्क्स घेणे, तसेच प्रॅक्टिकल मध्ये मार्क्स घेणे, अशा प्रकारचे मार्किंग सिस्टीम असते. जर तुम्ही चाचणी परीक्षा वगैरे दिली असेल 10वी नंतर, 10वीच्या वेळी किंवा 12वीच्या वेळी, तर अशा प्रकारची सिस्टीम असते, पण थोडीशी क्लिष्ट असते, थोडी अवघड असते. तुम्ही ज्यावेळेस सेमिस्टर कंप्लीट कराल तुमची 3 वर्ष कंप्लीट होतात, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअली 6 सेमिस्टर पूर्ण करतात.
पूर्ण जे सेमिस्टर जर क्लिअर असतील तरच तुम्हाला शेवटच्या वर्षी जे आहे डिग्रीचे सर्टिफिकेट मिळते. डिग्रीचे सर्टिफिकेट जे असते ते तुम्ही फर्दर स्टडीजसाठी म्हणजे हायर एज्युकेशनसाठी यूज करू शकता, किंवा गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी यूज करू शकता, किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. आता याचा सिलेबस काय किंवा याच्यामध्ये कोणत्या जॉब्स आहेत त्या फर्दर आपण पुढे पाहणारच आहोत. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल माहिती पाहणार आहोत. तर बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप शहराच्या ठिकाणी जे आहे याचे कॉलेजेस पाहायला मिळतात. जसं छत्रपती संभाजीनगर, पूर्वीचा औरंगाबाद, इथे तुम्हाला MGM कॉलेज पाहायला भेटतं. तसेच नवी मुंबई मधले DY पाटील कॉलेज आहे, तसेच पुण्यामधले फर्ग्युसन कॉलेज आहे. असेच तुम्हाला बऱ्याच ठिकाणी कोल्हापूर, सातारा किंवा सांगली अशा शहरांच्या ठिकाणी किंवा अर्बन एरियाजच्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजेस पाहायला मिळतात. या कॉलेजेसची लिस्ट तुम्ही नक्की पाहिलीच असेल स्क्रीनवरती, किंवा डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून त्या कॉलेजेसची माहिती आणि त्यांची ॲव्हरेज फी तुम्ही चेक करू शकता. लक्षात ठेवायचं आहे, फी स्ट्रक्चर हे दरवर्षी चेंज होतं. फी स्ट्रक्चर तुम्हाला यावर्षी वेगळं पाहायला भेटेल आणि पुढच्या वर्षी थोडं वेगळं पाहायला भेटू शकतं. पण जर तुम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर हा कोर्स करायचा आहे, जसं की इतर युनिव्हर्सिटीमध्ये, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिल्लीमध्ये कोर्स करायचा आहे DU म्हणजे दिल्ली युनिव्हर्सिटी अंतर्गत, तर तुम्हाला तिथं स्लाइटली फी हायर पाहायला भेटते. पण हे पण लक्षात ठेवा, तिथं ऍडमिशन घेणे जे आहे तेवढं सोपं नसते. तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तुम्हाला सीट ज्या असतात त्या लिमिटेड असतात, त्या क्लेम कराव्या लागतात. म्हणजे तुम्हाला हायर मार्क्स अचीव्ह करून त्या ग्रॅब करावे लागतात. त्याचबरोबर जर तुम्ही चांगले मार्क्स घेतले तर स्कॉलरशिप पण तुम्हाला देण्यात येते किंवा फी मध्ये तुम्हाला सूट दिली जाते. सो मेक शुअर जेही कॉलेज तुम्ही चूज करणार आहात, मग महाराष्ट्रातला असो महाराष्ट्राच्या बाहेर असो, तर याच्यामध्ये कॉलेजेस किती चांगलं शिकवतात, त्याचे रिव्ह्यूज काय आहे, त्याचं फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, तिथून जेही विद्यार्थी शिक्षण कंप्लीट करून बाहेर आलेले आहेत तर त्यांना तुम्ही कन्सिडर केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. त्यानुसारच तुम्ही कॉलेज सिलेक्ट करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला पाहिजे. बाकी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, फर्स्ट लिंक आहे, त्याला क्लिक करून या कोर्स बद्दल अधिक माहिती तिथे रीड करू शकता. तर मित्रांनो, आता आपण या कोर्सचा सिलेबस पाहणार आहोत आणि सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला क्लिअरन्स मिळेल की तुम्हाला ऍक्च्युली 3 वर्षामध्ये कोणत्या अभ्यास म्हणजे कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ एन्व्हायरमेंट, तसेच एन्व्हायरमेंटल पॉल्युशन, रिसोर्सेस अँड इट्स इकॉनॉमी, एन्व्हायरमेंटल बायोलॉजी, अर्थ सायन्सेस, तसंच एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल लॉज, पॉलिसीज अँड EIA, एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री, एन्व्हायरमेंटल फिजिक्स, एन्व्हायरमेंटल हेल्थ, अकाउंटंट्स अँड ऑडिशन्स, या प्रकारचे वेगवेगळे कोर्स जे आहेत किंवा विषय जे आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. आता हे जे विषय आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहिलेच असतील, पॉज करून रीड करू शकता. हे विषय तुम्हाला पूर्ण 3 वर्षामध्ये शिकवले जातात. बाकी या कोर्सवर ज्यावेळेस आपण फोकस करतो याच्या स्पेशली अभ्यासक्रमावर, त्यावेळेस आपल्याला एन्व्हायरमेंटल फिजिक्स, एन्व्हायरमेंटल सारखे जे केमिस्ट्री वगैरे हे विषय पाहायला मिळतात, ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटलचे जे प्रॉब्लेम्स असतात किंवा जेही सध्या पृथ्वी तलावर आपल्या जिओलॉजीमध्ये किंवा आपल्या एन्व्हायरमेंटलमध्ये घडत आहे, या गोष्टींचा सखोल अभ्यास जो असतो तो या कोर्समध्ये शिकवला जातो. बाकी या कोर्स बद्दल अधिक रीड करण्यासाठी, याच्या स्पेशली सिलेबस बद्दल याचे मुख्य विषय तुम्हाला रीड करायचे असतील तर डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून तुम्ही ते रीड करू शकता. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऍडमिशन घेतलंही, तुम्ही हे कोर्स पूर्ण केला तर पुढे काय तुम्हाला करता येतं. तर बघा, याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या संधी पाहायला मिळतात. स्पेशली 3 संधी आहेत. सर्वप्रथम आहे हायर एज्युकेशन. हा एक BSc चा कोर्स आहे. तुम्ही पुढे MSc करू शकता, MCA किंवा MBA सुद्धा करू शकता. MSc मध्ये तुम्ही एन्व्हायरमेंटल सायन्स सुद्धा करू शकता. जर तुमच्याकडे प्रॉपर रिसोर्सेस आहेत, वेळ आहे, पॅरेंटची परमिशन आहे, तुमची शिकण्याची इच्छा आहे, जर तुम्हाला हायर स्किल्स अचीव्ह करायचे आहेत, मग तुम्ही पुढे PhD पण करू शकता, मास्टर्स या डिग्र्या सुद्धा तुम्ही करू शकता. मेनली बरेच विद्यार्थी जे आहेत पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जातात आणि पुन्हा नोकरीच्या शोधात असतात. पण तुम्ही हे डिसिजन जे आहे ते पुढे फर्दर तुमच्या एज्युकेशन नंतर घेऊ शकता, कारण तुम्ही तेवढे कॅपेबल व्हाल. त्याचबरोबर दुसरं जे ऑप्शन आहे तुमच्याकडे ते आहे गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचं. आता बऱ्याच गव्हर्नमेंटचे सेक्टर्स असतात, तिथे मग कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असेल ॲज वेल ॲज परमनंट जॉबचे जे असतात ऑप्शन्स असतात. तुम्हाला या ऍड्सवर लक्ष ठेवावं लागतं, याचा अभ्यास करावा लागतो आणि तुम्ही जर एक्झाम क्रॅक केली तर तुम्ही डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळू शकता. आता तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट्स आहेत ते कोणकोणते आहेत, मग ते रेल्वे बोर्ड्स असेल, MPSC असेल, UPSC असेल, अदरवाईज SSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा इतर कोणतेही आयोग
तुम्ही कोणत्याही एक्झाम्स देऊ शकता, कारण तिथे फक्त डिग्रीची रिक्वायरमेंट असते. ही डिग्री तुम्ही कंप्लीट केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशन जे असतात जॉबच्या त्यासाठी इलिजिबल होतात. बाकी तुम्ही 12वीच्या बेसिसवर सुद्धा एक्झाम देऊ शकता, पण क्लास 1 क्लास 2च्या एक्झाम ज्या असतात गव्हर्नमेंट पोस्ट असतात त्यासाठी डिग्रीची रिक्वायरमेंट असते. म्हणून ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स करत असाल, जर तुमचं स्वप्न असेल गव्हर्नमेंट जॉब अचीव्ह करण्याचं किंवा मिळवण्याचं, तर लास्ट इयरला तुम्ही अभ्यास करू शकता. पण हे लक्षात ठेवायचं आहे, कॉम्पिटिशन खूप हार्ड असते. ॲज वेल ॲज तुम्हाला याचा अभ्यास तर घेऊनच चालायचा आहे तुमच्या डिग्रीचा. त्याचबरोबर गव्हर्नमेंट जॉब प्रिपरेशनचा सिलेबस पूर्णपणे वेगळा असतो. तर या दोन्ही गोष्टीचा समतोल किंवा बॅलन्स घेऊन तुम्हाला चालावं लागणार आहे. तर हे डिसिजन तुम्ही फर्दर जे फ्युचरमध्ये तुम्ही घेऊ शकता. तिसरं तुमच्याकडे ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणे किंवा जॉब शोधणे. आता इथं वेगवेगळ्या टॉप रिक्रुटर्स असतात आणि त्यामध्ये वेगवेगळ्या जॉब्स पाहायला मिळतात. तर टॉप रिक्रुटर्स कोणकोणते, तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्रीज, एनजीओज, पॉल्युशन कंट्रोल बोर्ड्स, वेस्ट मॅनेजमेंट सेंटर्स, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज हे झाले टॉप रिक्रुटर्स. याच्या अंतर्गत तुम्हाला जॉब्स मिळतात. आता याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जॉब असतात हे तर झाले टॉप रिक्रुटर. याच्या अंतर्गत येणारा जॉब जर ज्यावेळेस तुम्ही पाहाल तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, यामध्ये तर एन्व्हायरमेंटल सायंटिस्ट, कन्झर्वेशन हायड्रोलॉजिस्ट, डायरेक्टर ऑफ वेस्ट मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटल जर्नलिस्ट, एन्व्हायरमेंटल फोटोग्राफर, फॉरेस्ट कार्बन स्पेशालिस्ट, सिनियर प्रोग्राम ऑफिसर, वाईल्ड लाईफ फिल्म मेकर, रिसर्चर, वाईल्ड लाईफ सुपरवायझर, अशा प्रकारचे वेगवेगळ्या जॉब ज्या आहेत, पोस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायला मिळतात. मित्रांनो, या तिन्ही संधीचा तुम्ही तेव्हाच फायदा घेऊ शकता ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली हा कोर्स सिरियसली कराल, चांगल्या कॉलेजमधून कराल आणि मनापासून कराल. कारण हायर एज्युकेशनला जरी जायचं असेल तर तुमची एक स्टेप जी असते ती हार्ड होते. गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन, जर तुम्हाला गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये जर फक्त एन्व्हायरमेंट सायन्स ज्यांनी कंप्लीट केलेला आहे, एन्व्हायरमेंटल सायन्सेसचा कोर्स ज्यांनी कंप्लीट केलाय त्यांच्यासाठी जर वॅकन्सी निघाल्या तर तिथे 70 to 80% तुमचा डिग्री मधला जो सिलेबस आहे त्या बेसिसवर प्रश्न येतात. ॲज वेल एज प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबसाठी फक्त डिग्री गरजेची नाहीये, त्याचबरोबर तुमच्याकडे स्किल्स मॅटर करतात, तुमचं नॉलेज मॅटर करतं की तुम्ही 3 वर्षामध्ये कोणत्या गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळे डिग्री जर सिरियसली कराल, मनापासून कराल, तर तुम्ही या तिन्ही संधीपैकी कोणत्याही संधीचा पुरेपूर वापर करू शकता किंवा याला युटिलाइज चांगल्या प्रकारे करू शकता. बाकी याची ऍव्हरेज जर फी पाहिली, आपण फी जर पाहिली तर ती 2 लाखांपर्यंत जाऊ शकते पूर्ण फीचा कोर्स. तसेच पुढे जर तुम्ही चांगले कॉलेजेस अजून निवडले, हायर कॉलेजेस निवडले महाराष्ट्राच्या बाहेर, तर ते 4 ते 5 लाखांपर्यंत जाऊ शकतं. आणि जर आपण या पोस्टचा ऍव्हरेज सॅलरी जर पाहिली तर तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी 7 to 8 लाख पर ॲनम सुद्धा पाहायला भेटते. जसं तुमचा एक्सपिरियन्स वाढेल, जसं तुम्ही जॉब करत राहाल, तुमचे खूप वर्ष त्या जॉबमध्ये जातील, 9 to 5 जॉब असेल, याच्यामध्ये तो जो पॅकेज आहे ते वाढतं, खूप जास्त जातं. आणि डिसेंट गव्हर्नमेंट जॉब मिळाली तर तुम्हाला माहितच आहे त्याचा सीन कसा आहे. 7व्या वेतन आयोगानुसार त्याच्यामध्ये सुद्धा ज्या हायर सॅलरीज असतात त्या तुम्हाला मिळत राहतात. मित्रांनो, याच्याबद्दल अधिक माहिती रीड करण्यासाठी जे आपण इथं डिस्कस करत नाहीयेत किंवा समजा पॉईंट आपण घेऊ शकत नाही, तर तुम्ही ते डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता. मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा किंवा कोणी निवडू नये, किंवा माझं पर्सनल ओपिनियन. सर्वप्रथम मित्रांनो, ज्याही गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत, जसं की याचा सिलेबस, याच्यामधल्या जॉब्स, जे टॉप रिक्रुटर्स आहेत, किंवा याच्यामध्ये ज्याही गोष्टी समजा कोणत्या शिकवल्या जातात, कोणत्या गोष्टी फोकस केला जातो, यांपैकी कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही बिनधास्त या कोर्सला जे आहे ते ऍडमिशन घेऊ शकता. जर तुमचं सायन्स बॅकग्राऊंड आहे, बीएससी मध्येच तुम्हाला इतर कोर्स चूज करायचे असतील तर आपली प्लेलिस्ट तुम्ही चेकआउट करू शकता. तुमच्या इंटरेस्टनुसार तुम्ही हा कोर्स चूज करा, अदरवाईज तुमच्यासाठी इतर कोर्स आहेत. बाकी कोणत्या विद्यार्थ्यांनी इकडे यायचं नाहीये. तर बघा, एन्व्हायरमेंटल सायन्स हा डिफरंट विषय आहे. आवड असेल तर तुम्ही याच्यामध्ये सर्व्हाइव्ह करू शकता, कारण जर आवडच नसेल तर विषय निघणार नाहीत, तर तुमचे 3 वर्ष जो सिलेबस आहे तो तुम्हाला 4 वर्ष 5 वर्ष जाऊ शकतात, विषय मागे राहू शकतात, किंवा तुमच्या याच्यामध्ये मेंटल फीस खराब होऊ शकतो. बरेच विद्यार्थी जे आहे डिग्रीच्या बिटवीन जे आहे, म्हणजे सेकंड इयरला सेकंड इयरमध्ये किंवा समजा थर्ड सेमिस्टरमध्ये दुसऱ्या विषयांवर, दुसऱ्या समजा स्ट्रीम मध्ये जे आहे शिफ्ट करतात. बरेच जण आहेत, पर्सनल एक्सपिरियन्स सुद्धा माझे सुद्धा तसे आहेत. त्याच्यामुळे हे सांगू इच्छितो की याच्यामध्ये तुमचा वेळ जाऊ शकतो, तुमचा टाइम, पैसा सगळं काही जाऊ शकतं. त्याच्यामुळे डिग्री चूज करताना तुमच्या इंटरेस्टनुसार डिग्री चूज करा. त्याचबरोबर पॅरेंट्सनी लक्षात ठेवायचं आहे की हायर पॅकेजेस अचीव्ह करता येतात त्याच्यामध्ये, पण त्या बेसिसवर डिग्री चूज करायला लावू नका, फोर्स करू नका या गोष्टीला. कारण जर इंटरेस्ट असेल तरच तो विद्यार्थी लेवलला जाऊ शकतो. अदरवाईज आपण जी स्थिती आहे सध्याची जॉबची ती पाहू शकतो. डिग्री कंप्लीट केल्यानंतर जॉब मिळणे हे सहसा आता मुश्किल झालेले आहे. स्किल्स मॅटर करतात.
कॉलेज जे आहे ते तुम्ही सुद्धा सर्च करा, चांगल्या पद्धतीने चांगलं कॉलेज तुम्हाला चूज करायचं आहे. इंटरनेटवरचे रिव्ह्यूज आहेत ते पाहायचे आहेत, त्यानुसार तुम्ही चांगलं कॉलेज जे आहे ते चूज करा. कारण कॉलेज सुद्धा तेवढंच मॅटर करतं. तुमच्याकडे शिकण्याची इच्छा आहे, तुमच्याकडे स्किल अचीव्ह करण्याची लवकर जे कॅप्चर कॅपॅसिटी बी चांगली आहे, पण कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धतच चुकीची आहे किंवा एकदम चांगली नाहीये, तिथं लेक्चर्स होत नाहीयेत, तर याच्यामध्ये नुकसान तुमचं आहे. पैसे तर ते पूर्ण घेतील पण नुकसान तुमचं राहील. त्याच्यामुळे कॉलेज चूज करताना पॅरेंट्सनी ॲज वेल एज विद्यार्थ्यांनी या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी याच्याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांना हेल्प होईल. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला मार्गदर्शन पाहिजे असेल, समजत नाहीये कोणता कोर्स चूज करायचा आहे, आपली प्लेलिस्ट चेक करा. अदरवाईज डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक आहे, तिथेही आमच्याशी डायरेक्टली DM मध्ये तुम्ही चर्चा करू शकता. बाकी या व्हिडिओमध्ये एवढंच. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.